22 आमदारांनी वेगळा गट त्यांनी अजिबात असं होणार नाही. सुरेंद्र पवार यांच्या माध्यमातून आम्ही सगळे एक किल्ले आमदार खंबीरपणे आहोत. तडके साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, गोयल साहेब हे सगळी नेते मंडळी आम्ही केले आहोत. काही नाही, काही घटना घडल्या त्यांच्या झाल्या असतील पण मला वाटते सुरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात मी एकत्र आलो आहे. 25% सध्याचे जे देश इतर स्वर असा पूर्वी इंदिरा गांधीने लोकांकडे सोनं मोदीने आता सोनं घेऊ नका असं आवाहन केलेलं आहे. पण असं संकट देशावर येऊ शकतं का? आपण देशावर येईल असे या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्याला त्या इंधन गॅस आणि आपल्या सुद्धा निर्याती आयाती या पद्धतीने बघितलं आता एखाद्या वेळेला संकट म्हणजे आता तर आपण सगळ्यांनी तयार आहे. आपल्याला माहिती नाही देशातलं चंद्रशेखर मुख्यमंत्री पंतप्रधान होते, देशातलं सोनं आपण लंडनला ठेवलं होतं नंतर एकदा शुक्रवारी का सोमवारी भातच खायचं नाही असं लालबहादूर शास्त्री सांगितलं. असे ज्या ज्या वेळेला संकट येत त्यावेळेला देशाचे प्रमाण आव्हान करतात जनता ते आपण करत असतो. कोरोनाच्या काळात ते आपण बघितलेलं आहे. सुनील तटकरे आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे प्रत्येक दौऱ्याला गेलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आणि केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये कारखान्यात पडले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून एक कारखानदार म्हणून मला वाटतं कारखानदारी पुढे चालणं फार अवघड आहे. जर साखरला दर वाढले नाहीत, MSP जर वाढवले नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने चालू केले की नाही माझ्या मनामध्ये शक्य आहे. त्याचे एपात वाढते, पगार वाढतोय, मेंटेनन्स वाढतोय, तोडणीचे दर वाढत आहेत. त्यामुळे गंभीर प्रश्न या निर्माण होणार आहेत. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांना सांगावं लागेल आणि यातून मार्ग काढावा लागेल. कारखानदारी ही अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. साहेब, तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही ते अद्याप स्पष्ट होत नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, खासदार आहेत अशा पद्धतीचा फक्त उल्लेख आहे. केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्याचं आहे. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आता गोकुळच्या निवडणुकीबाबत जरा सायलेंट ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जोडायला कसं आहे, आधी लग्न घटिका समिती तशी आता आली गोकुळची निवडणूक समिती. पण सुनावणीला